7:30 काहीतरी वाजलेले आहेत. पण भाई बघ, ही एक चादर आहे, हे 2 घेऊन झोपलोय. पण आहे ना, एकच हिंमत नाही होत इथून ह्याच्यातून बाहेर यायची. पण दुसरं आहे ना, लय मोठा टास आहे. खालच्या लादायला थंड आहेत. इथे असं वाटतं बर्फावरती पाय ठेवतोय. आणि ना आम्ही सॉक्स आणलेत. सॉक्स आहेत पण ते शूज वालेत. आणि ट्रॅक पॅन्ट विसरलोय मी. हाफ पॅन्टीवरती फिरायला डिफिकल्ट टास्क आहे. आता पाणी आलंय तर थोडं प्लॅनिंगने चूल वगैरे पेटवून थोडस पाय डायरेक्ट जाळतोच. बाई लय थंडी वाजते इथे. जर यायचंय तर माझ्या मित्राला कंपल्सरी बाईला जॅकेट घालून आणि विंटरचे कपडे घेऊन या. इथे नेट नाही चालू, नाही तर आहे ना हे दाखवलं नसतं. हळूहळू का बोलतो माहिती, आणखी आहे ना एवढं थंडीत आहे ना श्वास घेता येत नाही. सर्दी नाही. आता दिसत कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का माहित नाही, पण असं सोडलं ना नुसतं वाफ येते. फुल थंडी. मेंढास आहे बाई, लय थंडी आहे. तर आपला चूल पेटाय चाललाय. बघूया. तर हा पहिला रस्ता होता, अजून पण आहे. ते आता रस्त्यामुळे थोडंसं आहे ना, ती शिडी वगैरे सगळी माती येऊन मुजलेली आहे. हे आपलं घर, घराच्या मागे जायची वाट आहे. हे पण खालचं शेत आहे. ही वाट पण यार इथे तुटली आहे. हो भाई, नाही गुडघे जाम झाल्यासारखं वाटतंय. वरती जायचं रोड, सगळे त्या लाईनीत सगळे आंब्याची झाडे आहेत. ह्या लाईनीत हे चिकू, ते आंबा मध्ये असंच मोकळं होतं. पण आता हे सगळे ना येत नाही म्हणून इथे गवत उभे ना, तिथे ते असं पूर्ण पुढपर्यंत अशी झाडं भरपूर होते. इथे या साईडला, तिथे प्रत्येक साईडला झाडं होते. त्या झाडाला चांगला मोहर आलाय. म्हणजे यावर्षी झाडाला आंबे येणार. ॲक्च्युली दरवर्षी येतात पूर्ण ह्या बांधणीमध्ये. ही बांधणी पूर्ण आहे ना, ह्याच्या एवढ्याशा ह्याच्यात आहे ना आई लावायची. भोपळा, काकडी. आणि त्या साईडला आहे ना छोटीशी शेती करायचो. जसं की आहे ना त्या साईडला हे असायचं, कोथिंबीर, म्हणजे परत मेथीची भाजी, लाल मठ, अशा मिरच्या, टॅमॅटो, असं आहे ना पूर्ण. हा घरापासून ते इथून ते पूर्ण तो बघ असा छोटा छोटा. आणि घराच्या मागे अशी वांगी वगैरे अशा मोठा भागलेला. म्हणजे हे पूर्ण असं भाजीसाठी. लॉकडाऊनमध्ये आम्ही पूर्ण ह्याच्यात भाजी वगैरेचा बिझनेस करायचो. म्हणजे स्मॉल शेती टाईप होतं. मजा यायची. आता काय हालत झाली आहे. ते घर फायनली आमची चूल पेटलेली आहे. फुल धूर. म्हणणे मला वाटतं 2 वर्ष मुंबईला राहून तू चूल पेटवायचं विसरलायस. हा म्हणतो ही अशी चूल पेटते. आता चुलीला आग कमी धूर. तू चूल पेटवली का धुरी गेली? कुठं बघूया.
मला आज गरम पाणी भेटेल ना? भेटली अरे वा. बंडाला 2 लाडू एक्स्ट्रा. भेटली. हे बघा जन्नत. स्केरी थिंग्स. आणि हे कुठे माहितीये काय? सापाची कात आहे आणि ते घर आणि हे घराच्या समोर. भाई ती केवढी मोठी आहे माहितीये का? आय थिंक सो कम से कम 4-4.5 फुटाचा. आता ही सापाची जातबीत तर मला माहित नाही, पण केवढी मोठी आहे तुम्ही अंदाज लावू शकता. हा माझा हात आहे एवढा. 4-4.5-5 फूटचा तर असणारच तो साप. आत्ता वाजलेत 8 वाजले पण अजून आम्हाला काय सूर्य काही दिसत नाही. सनराइज झालाय पण तो अजून काही दिसत. ऍक्च्युली सनराइज होतो या साइडून ना, पण ह्या साइडला पूर्ण हे डोंगर आहे ना, तर जोपर्यंत तो 8-8:30 तर वाजलेच आहेत. 9-10 वाजेल ना तेव्हा तो तिथपर्यंत येईल. मग तेव्हा तो सूर्य फील होतो. नाही तर तोपर्यंत काय असंच एकदम चिल्ड वातावरण असतं. आणि हे ना ही सुकी पानं दिसतात आहेत, ती पण पेटत नाहीत. काय माहितीये, ती पण आहे ना ओली, म्हणजे असं हे झालंय, दव पकडलं त्यांच्यावरती. ती पण चाली लवकर जळत नाहीत. फट्टे थंडी. शिमलावाला फील घेत. शिमलावाला हे बघायला होतं ना. सोबत व्ह्यू. चल दादा. चला बाई, टाइम झाला आता गावची ट्रिप संपवायचा. 11:30 वाजले. जरा कामं होती ती कामं गेली. गावात सगळ्यांना भेटायचं होतं ते भेटलो. आवाज टाइम टेल यू खातोय. मंथन तिथे बिस्किट खातोय. सगळी पॅकिंग वगैरे केली प्रॉपर जसं होतं तसं. झाकायचं होतं म्हणजे जे झाकायचं होतं जसं ज्या ज्या गोष्टी होत्या तसं तसं परत पॅक करायच्या, रूम्स वगैरे लॉक करून. तर बॅक टू हो. अजून 12 वाजलेत तरी पण अजून काय थंडी काही कमी झालेली नाही. मी एक क्लिप काढलोय मस्त आलाय. काय तो फोन वगैरे चार्जिंग वगैरे लावले.
प्रॉपर. थोड्या वेळातच इथून कल्टी खाली जाऊन मग काहीतरी खाऊ वगैरे बघू. चांगलं नाही वाटत आहे, जातोय पण टाइम टू लिव्ह. मुंबईला दुकान आपली वाट बघतंय. ठीक आहे, मग आता बघू पुढे काय जर्नी मध्ये काय स्पॉट ऍड करतोय का असंच बघू. चला बाई, इट्स टाइम टू टेक अ लिव्ह. झाले आमची ट्रिप संपली आता. आय थिंक सो समथिंग 12:10 12:05 झाले. सगळं पॅकिंग व्यवस्थित. गाडीवरती बॅग वगैरे बांधली. रूम लॉक. हाय मित्रांनो, हॅलो. आता मी पोहोचलोय हॉटेल महाराजावरती. अक्का मसूर हॉटेल महाराजामध्ये मस्तपैकी. कसं लागतंय रे अक्का मसूर? हा, मग काल का नाटक करत होता रे अक्का मसूर नको खायला? हा भाई, अक्का मसूर आणि भाकरे सिंपल आणि स्वीट, कारण की गरम पण होतं, जास्त हेवी खाऊन मतलब नाही. हॉटेल महाराज मध्ये मस्त ऐक, गाडी पण मस्त आपली सावली तुझी. आता इथे खाल्लं तर डायरेक्ट आता मुंबई नॉनस्टॉप मध्ये कुठे घेतला तर पाणी प्यायला कुठेतरी ब्रेक वगैरे नॉर्मल असंच काहीतरी. भाई काय माहितीये काय, भुईंच्या पुढे आलो ना, भुईंच्या पुढे आल्यावरती मला आहे ना थोडासा झोपी प्यायला लागते. बोललो की काय करू म्हणून आहे ना, ड्राईव्ह करता करता मला मस्तपैकी शेड दिसलं. शेड खाली गाडीला पॉवर नॅप घेतो. पॉवर नॅप मारला मस्त. आई लोकेशन बघ, मस्त हिरवळ आहे, झाड, रोड, फुल पीसफुल वातावरण. हे भाऊ बसलाय. पण आहे ना, कोणाला पण सजेस्ट करेन, जर मुंबई टू सातारा कोण म्हणजे सातारा टू मुंबई कोण जात असेल किंवा पुणा साईडला जर कोण जात असेल तर भुईन्स पार केल्यानंतर एचपीच्या पेट्रोल पंपच्या एचपीचा जो पेट्रोल पंप आहे ना त्याच्या पुढे झाला ना की तुम्हाला हे असं शेड आहे प्रॉपर. इथे तुम्ही पॉवर नॅप साठी एकदम बेस्ट जागा आहे दिवसाचा, डे टाइम मध्ये, कारण की आहे ना शेड थोडस मोठं आहे, मग त्या कारणाने आहे ना तिथे ऊन नाही लागत. आणि असं बेंच टाकून ठेवले, हे क्लीन आहे. मला वाटतं हे लोक नाईटला यूज करतात, डेला हे बंद असतं. तर तुम्ही ते पॉवर नॅप घेऊ शकता, मस्त आहे. ऍक्च्युली ऊन पण लागत होतं ना. हा, आणि समोर हॉटेल पण आहे, मग त्या हॉटेलच्या तुम्हाला ऑपोजिट साईडलाच आहे. डोळ्यात आहे ना नुसतं उन्हाने आहे ना पाणी येतं. हो, बाकी तर काय बाई, ट्रिप कम्प्लीट होते पण आहे ना घरी जायची इच्छा नाही. असं वाटतंय की यार थोडस अजून इथे टाइम स्पेंड करू, नाहीतर मग एक काम करतो गावाला जातो, परत जाऊन झोपतो. पण या दुकानात काम चालू आहे, दुकानात जायचंय, हे दोन्ही माइंड मध्ये चालू आहे की दुकानात जाऊ, घरी दुकानदार. ह्या बाबतीमध्ये दुकान जिंकतंय म्हणून निघालोय दुकानाकडे. पण मन बोलतंय की अरे अजून एक दिवस थांबला पाहिजे होता. एक दिवस थांबलो असतो ना
अजून रेस्ट पण झाली ऍक्च्युअली माझं रेस्ट नाही झाली. रात्री 12:30 वाजले होते झोपायला आणि सकाळी 8-8:30 वाजता डोळा उघडला होता. मग बोला 8-8:30 वाजता परत आणि काल दिवसभर ड्राईव्ह, काल पण ड्राईव्ह, आज पण ड्राईव्ह, म्हणून जरा दम लागतो. आता मी कॉफी घेणार, 2 पॅकेट कॉफी, आपला देसी जुगाड कॉफी पिऊन राईडला स्टार्ट. आणि आता काय पुढे पुणे आहे ना, म्हणजे ते ट्रॅफिक मध्ये जाणार आहे. मग काय झोपेचा काय सवाल नाही, पण व्ह्यू कसा आहे भाई. आणि एक आहे ना यंग बॉयज साठी एक माझी नेसेसरी सूचना आहे. मग प्लीज मागचा जो पिलियन चॉईस कराल ना तर असं करा. या माझ्यासोबत भाऊ आहे माझा, एक फिमेल फ्रेंड या फिमेल जर कोण असेल ना, पाठ दाबणारी पाहिजे. बॅक पेन लय होतो बाईक वरती. असं जर कोण मनाने जर स्वतःच्या मनाने जर बॅक दाबेल ना, काय बरं वाटेल. याला सांगतं दाब तरी दाबत नाही. याला सांगावं लागतं की अरे पाटण जरा दाब जरा. आणि एक फिमेल असते, फ्रेंड असते, कोण असते. मग पिलियन म्हणजे बाईकवर मागे जर कोण बसते ना पिलॉनचे, तर फिमेलच पाहिजे. बॉईज नाही फिरलं मजा नाही येत. याला सांगावं लागतं, मग रागात करणार. किती चांगलं असतं ना, एक मागे फिमेल फ्रेंड असते, पाटण दाबत म्हणजे दुखलं असतं, त्याला समजतं. इथे मी पुढे फ्रंटला बॅग लावतो, ती बॅग अशी खांद्यावरून खाली पडते, ह्याला सांगावं लागतं अरे बॅग तर वरवड. जर दुसरी कोण असते लगेच तिने लक्ष देऊन असे लगेच वळलं असतं. काय नेक्स्ट ट्रिपला जायच्या अगोदर आय थिंक सो वी शुड फाइंड अ फिमेल फ्रेंड. हे सगळं मी नाही, फक्त माझ्यापुरती नाही, माझ्या प्रत्येक मित्रासाठी आहे की भाई बाईक राईडवर जाताना आहे ना, एक फिमेल फ्रेंड घेऊन जावं जी आपली काळजी करेल. नाहीतर हाय आपण जातोय आणि त्याचीच काळजी आपल्याला करा, मतलब नाही ना यार. एवढं आपण राईड करतो तर एक आपला थोडा तरी हक बनतो ना, की मागून पण तरी पाठ दुखते तर शोल्डर दाबा, बॅक पेन, म्हणजे असं लगेच समजून येतं यार. ताट म्हणजे आपण राईड करता करता अचानक आपण असं करतो ना, की लगेच मागच्याला समजलं पाहिजे ना की अरे हा पाठ दुखते, मग लगेच हे केलं पाहिजे, अशी समजणारी पाहिजे. स्नॅपचा देशी जुगाड. गावावरून घरी जायची इच्छाच होत नाही. कुठलाही माणूस रिलेट करतच असेल. प्रत्येक माणसाला गावाला गेलो आणि 1-2 दिवसात जर आपण बॅक घरी जायचं बोलतो ना, तर नाही, सॅटिस्फॅक्शन नाही. आणि गावची गोष्ट आता आली तर त्याप्रमाणे तर एक गोष्ट अशी आहे, गावच्या माणसांमध्ये ही गोष्ट अजून पण आहे की भरपूरशा गावच्या माणसांमध्ये ही गोष्ट आहे. अशा आजी असतात ज्या, समजा एक आपली आजीच बघा, ती असेल ना की जोपर्यंत नातू घरातून म्हणजे एक आमच्याकडे बोलतात नाही, जोपर्यंत ते पोर घरातून जात नाही तोपर्यंत ती आजी दारात म्हणजे उभी राहते. तर तसं काय एक सीन झाला. मी गावातून निघत होतो, मी त्या आजीला हाक मारल्यानंतर मी त्या आजीशी बोललो की आजी चल आता मी निघतोय. तर मी तिथून निघालो, तर ती आजी जोपर्यंत मी तिला दिसतोय ना तोपर्यंत ती उभीच होती, म्हणजे तिथेच जागेवरच उभी आहे की हा ते पोर चाललंय. मी आरशात बघतोय की आई उभीच आहे, स्ट्रेट जातोय. मी लास्ट पर्यंत बघतोय उभीच आहे. लास्टला मी तिला हात दाखवला. म्हणजे तो जो टच होता ना, खरं तर त्या टच मुळे ना मला तिथून यायची इच्छा नव्हती. मी त्या या छोट्याशा मुळेच मी आहे ना तिथे कनेक्ट झालो की आता परत मुंबईला जायची इच्छा, म्हणजे
मुंबईला डोकं माझं बोलतंय की नाही भाई आपल्याला मुंबईला जायचं, आपलं काम वगैरे आहे, पण मन जे आहे ना ते अजून पण आहे ना त्या क्षणामुळे ते गावातच राहिलं. असं काय प्रत्येक जण गावावरून येताना प्रत्येकाला ही गोष्ट रिलेट होतच असेल, अशी गोष्ट असतेच. मला तर एवढी खात्री आहे की प्रत्येक गावात कोणाला कोणातरी आजी असते, आजोबा असतात, कनेक्शन असतं की हा मुंबईला कोणतरी चाललंय ना, त्यांचा जो बाय असतो ना खूप सेन्सेबल असतो. तेच थँक्यू त्या आजीसाठी. त्या आजीला हे सगळं काहीच माहित नाही. चला मग मुंबईचा प्रवास चालू करूया. तर मित्रांनो भाई हा लोणार रस्त्याला स्टार्ट करतोय. भाई पुण्यात लय खतरनाक ट्रॅफिक लागलाय. थांबलो यार, इथून तिथून कटिंग मारत मारत फुल जाम नुसतं कट मारत खतरनाक ट्रॅफिक मध्ये अडकलंय. तर आपला कसा पॅच असतो बँड्रा टू बोरिवलीवाला पॅच कसा आहे सेम तसा पॅच मधून आलोय. कटिंग कंटाळा आलाय यार. असं वाटलं मुंबईतच आलोय गाडी चालवलोय. आता जुन्या रस्त्याला थांबलोय. जस्ट आपण जुन्या रस्त्याला लागतो, लेफ्ट मारल्यावरती तिथे आहे तिथे पुणेरी मिसळ हॉटेलचं नाव आहे, तिथे थांबलेलं आहे. चहा मस्त लागला. माझे फिंगर केक्स, याचा फेवरेट वडापाव. आयला पाव खाऊन नुसता पाव सारखा झाला. खतरनाक माणूस आहे बाबा तो, नुसता पाव. ओके चल बघूया मग पुढे आता किती वाजता घरी पोहोचायला. आय थिंक सो आता किती वाजले, 7 वाजलेत ना, 12च्या आसपास पोहोचेल. कारण की आता पुढे पण लोणावळा पण जाम भेटणारच आहे. बघू. तर मित्रांनो आजचा हा प्रवास आपला इथेच संपतोय. रात्रीचे आता वाजले 9, वाशीला पोचलोय. खरं तर 10:30-11 वाजेपर्यंत मालाडला पोचीन असं मॅपवर दाखवत आहे. पण मला नक्की सांगा की हा ब्लॉग मामाकडच्या गावावाला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. ही राईड, ही व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा की नेक्स्ट राईडला माझ्यासोबत कोण येईल. आणि जर येणार असेल तर कमेंटमध्ये येस लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या राईडमध्ये पुन्हा भेटू. जय महाराष्ट्र, जय हिंद.